मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आता आपण चाललोय नदीवरती। रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण नदीला बाण घालून आहे ते मासे पकडलेले आहेत। तर ते कशा प्रकारे पकडलेत ते तुम्हाला दाखवलेच आहे। मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ बघा। आणि आता तिथेच आपण चाललेलो आहोत। तर काय असतं माहिती का, अशा प्रकारे बाण घातल्यानंतरला आम्हाला तिथे वस्ती करावी लागते, कारण का मग रात्रीचे मासे आहेत ना, मग कोणी येऊन घेऊन जातात। जर नाही थांबलो तर मग एवढी मेहनत करायची आणि मग असं कोणी घेऊन जाईल तर मग कसं होईल ना। तर म्हणून आम्हाला तिथे जाऊन राहावं लागतं। तर आम्ही जे एकूण 6 जण होतो बाण घालण्यासाठी, तर आता सगळे 6चे 6 जण नाही आहोत। मला वाटतं आम्ही 3 जण आज असणार आहोत रात्री वस्ती करण्यासाठी। तर आता मी घरून निघालो तर एकटाच आहे, आता मध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहे। तर बाकीचे बहुतेक पुढे गेलेले असतील, तर कोण कोण आहेत ते आपण बघूच पुढे गेलेले। तर चला आता जाऊया। तर बघा असा काहीसा रस्ता आहे। आता इकडे दोन्ही बाजूनी गवत आहे रस्त्याला, ही पायवाट आहे। तर गवत आम्ही थोडं थोडं साफ केलेलं आहे, त्यामुळे रस्ता बऱ्यापैकी म्हणजे चालण्यासारखा आहे। आजची ही रात्र आहे ना पूर्णपणे आपण नदीवरती काढणार आहोत, तिथेच झोपणार आहोत आणि सकाळी उजाडल्यानंतरला मग जेवढे मासे मिळतील ते तुम्हाला दाखवईनच आणि त्यानंतरला आपण घरी जाणार आहोत। तर चला बघूया। तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत नदीवरती। तर इकडे बघा असं हे विस्तव पेटवलेलं आहे आणि कोण कोण आहे तिकडे बघा। हे बघा अंधारातून दिसणार नाही बघा, तुमचे घाबरून बाबा। एकूण आम्ही 3 जणच आहोत आज बघा। अशा प्रकारे इकडे रेतीवरती झोपतोय, पूर्णपणे खुलावरती काय नाही, वरती आबाल। ही सर्व प्राप्त झाली झोपडी या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडी। जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत। हे आपला आत्मा घर आहे, विश्वच्या माझे घर अशी दयाची बुद्धी। तर इकडे दूर थोडा विस्तव पेटवलेला आहे। तर मंडळी आता आम्ही थोडंफार बोलत बसलो होतो, आता झोप यायला लागली, तर आता झोपतो, सकाळी भेटू आता। तर मंडळी आता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि आम्ही आता गेलो होतो मासे बघण्यासाठी। तर हे बघा, तर हे बघा तांबूस मासा भेटलेला आहे, 2 आहेत, जिवंत आहेत। हे बघा जिवंत आहेत, आता एकदम ताजे ताजे। चार मासे मोठे मोठे भेटलेले आहेत, तांबूसशा म्हणतो मी। मंडळी आता सकाळची वाजलेले आहेत 6:30 आणि माझ्याबरोबर जे आलेले लोक होती, तर आम्हाला आज 4च मासे भेटले। काल भरपूर मासे भेटले, तर आज मात्र 4च भेटले। तर अशा प्रकारे कमी जास्त होतात, पहिल्याच दिवशी जास्त मासे भेटतात। तर आता मी मात्र थोडंसं इकडे नदीवरती थांबलोय, एकदम थोडं थोडं धुकं लागलं आहे, आता थोडं थोडं दव पडायला लागलेला आहे। आता थंडी चालू होईल, ऑक्टोबर संपला की थंडी चालू होते, आता ऑक्टोबर हीट चालू आहे। कालची बऱ्यापैकी थंडी असते, दुपारचं मात्र कडक ऊन असतं, ऑक्टोबर हीट। थोडंसं धुकं वाटते। भारी वाटते नदीवरती सकाळची फिरण्याची मजा ना, तर खूपच येते। आपण जिथे मासे पकडतो जाळे लावलेले आहे ते तुम्ही बघितलंय बघा इथे। तर आता हे आहे ना, हे इथे आता जाता नाही ना, आपल्याला बंद करायचं असतं। ही लाकडं ना आता आडवा ठेवून, ही उभी लाकडं लावून इथं टाळे लावून कागद लावायचं असतं, पूर्ण पॅक करायचं असतं। आता आपण ते करणार आहोत, हे पूर्ण बंद करून घेऊ, म्हणजे पाणी तिकडे जाणार नाही, मासा आहे ना तो त्याच्यात खाली जाणार नाही। आणि असं पण मासा दिवसाचा उतरत नाही, तर रात्रीचाच उतरतो, त्यामुळे इथे बंद करून ठेवावं लागतं आणि पाणी तुंबवावं लागतं आणि संध्याकाळी किंवा म्हणजे 3-4ला येऊन पुन्हा आम्ही खोलतो। तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते। तर सुरुवातीला आता हे 3-4 दिवसच मासे चांगले भेटतात, नंतरला मग कमी होत जातात।
तर आता आपण इथे हे लावूया आणि आपण आता घरी निघूया. तर आता बघू शकता आपण इथे बंद करून घेतलेलं आहे. तर आता पाणी आहे ना बऱ्यापैकी तिकडे जाण्याचं कमी झालं आहे. आता हे दुपारी 4पर्यंत येऊन आता हे खोलणार. ते 4ला खोलल्याच्या नंतरला मग मात्र सकाळपर्यंत चालू असतं. तर अशा प्रकारे हे बांधणाचे मासे म्हणतो, बांधण धरले जातं बांधणाचे मासे. अशा प्रकारे इथे रात्री वस्तीला फक्त आता 2-3 दिवस सुरुवातीचेच जास्तीत जास्त 5 दिवस सुरुवातीचे यावं लागतं. नंतरला मग येत नाही. मग सकाळीच येऊन लवकर काय असेल तर बघितलं जातं मासे पडलेत काय. नाहीतर आता सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन असतं तेव्हा फक्त 5 दिवस मिनिमम तरी लोक तिथे येऊन राहतात. कारण जास्त मासे मिळतात त्यासाठी ते येऊन राहतात. तर चला मंडळी, अशा प्रकारे ही रात्रीची वस्ती आपण नदीवरती केलेली आहे. तर खूप छान मजा येते. घरातून बाहेर एखादी वस्ती रानामध्ये किंवा नदीवरती भारी वाटतं. चला मंडळी, असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर हा एक छोटासा व्हिडिओ. तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.